जी काही चिकित्सक बुद्धी आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना जे लाभलेले म्हणजे अनुभव आहेत ते अत्यंत साधं व्यवस्थितपणे मांडताना त्यांनी शेवटच्या ह्याच्यात आपली विकेट घ्यायचा प्रयत्न 100% केलेला आहे. परंतु आम्हाला खूप आवड आहे सर आणि आपण वारंवार यावं आज तर आम्ही आपल्याला बोललो आहे. परंतु आता जी सूचना दिली तुम्ही माझ्या अंतकरणातून इच्छा आहे कारण या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते गवंडावजी अरुणरावजी संघटनेचे नेते आपले पी सर पण आहेत सुभाषराव पण आहेत मावकर सर आपण सगळं म्हणजे कसं की जे वाचतात त्यांच्या सहवासात गेल्यानंतर नक्कीच आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा अमलात की स्वतःमध्ये मात्र मला नेहमी दिसून येतो. कारण जे अनेक वर्षापासूनची तपश्चर्या असते ती अर्ध्या पाऊण तासामध्ये सर आता जसं हे कन्याकुमारी येणार इतकी मोठी गोष्ट एवढी मोठी असते सर यांची एवढी तपश्चर्या असते सर ते सोपं नाही. एक एक शब्द जेव्हा व्याख्यानामधून बाहेर पडतो ना त्याच्या मागचा जो त्याचा जो हेतू असतो परिणाम असतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले वाचाल तर वाचाल आणि मागलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात जर राहिलं तर अनेक सुसंस्कृतपणा आपल्या सगळ्या अंगाला आपण परिपूर्णतेच्या दिशेने जाण्यास वेळ लागत नाही हे सातत्यानं आपण अनुभव आलेलं आहे. आणि आज एक साहित्य क्षेत्रातली चांगली जोडी आज त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये लहानपणापासून बघतोय मला मी 50 इयर्सचा झालो आहे सर. मी तुम्हाला कधी म्हणजे 40 वर्षापासून बघतोय सर. तुम्ही सुद्धा कधीतरी निंदन केल्या आणि तुमच्या तत्वाशी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. म्हणून मराठवाड्याचा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून आपण साहेबांचं नेहमी पेपरमधून वाचत आलेलं आपली भूमिका ठाम असणं तत्वाशी कॉम्प्रोमाइज न करणं निष्ठेनं काम करणं आणि काही न राहता सोबत सहकार्य समजा आर्थिक पाठबळ परंतु आपण आपल्या तत्वाला उंचीवर घेऊन जाणं हे भगवंत आणि धरोहर म्हणून काम करणारे आता मी आज तुमच्या उपस्थितीमध्ये जर आम्हाला या ठिकाणी सन्मान करण्याचा योग तुमचा आला की आमचा आम्ही भाग्य समजतो. नक्कीच जोरदार टाळ्यातून आपण त्यांचा अभिनंदन करूया आणि विनंती करतो की सर सवय नाही उपस्थित सर्व शिक्षक रवी मॅडम फुगे सरांचं तर इतके सोशल ऍक्टिव्ह असतात ते समर्पित होऊनच काम करतात. ते सगळे कोणतंही काम सांगितलं की सर त्यांचा सहभाग असतो. बाकी इतर सर उपस्थित छान वाटलं आणि सरांचं जे सांगितलं म्हणजे सरावर जबाबदारी आता आहे ती मला वगैरे काहीतरी कार्यक्रम सुरू केला ना गावाच्या नावाने सोबत नंतर शिक्षक नाव होईल त्याप्रमाणे काहीतरी हटके कार्यक्रम आपण जर राबवला त्याचं आपली चर्चा होईल. असं नाशिकचं नाव आज इथं निघालं तर आपलं जालन्याचं नाव कुठेतरी निघायला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे. सरांची जबाबदारी आम्ही दिलं होतं चांगलं पार पाडलं असेल तुम्ही कारण ते एक रीत लागली ती महापालिकेला कारण तिथं टॉयलेट ब्लॉक नव्हते काही नव्हते पण आता सुचलं तर सरांकडे ती जबाबदारी आली होती करून घेतलं सगळं त्याचा फायदा झाला. सोशल काम मध्ये इतका आनंद येतो समाधान बी असतो बाकी ठीक आहे मेहनत असते बाकी काहीच नाही पण शांत झोप येते चांगलं काम करून झोपलं तर बोलून नाही सगळ्यांचं धन्यवाद. इकडे